नशीब कोरोना व्हायरस पसरला आहे. जर एड्स पसरला असता तर या कंपन्यांनी कॉलर ट्यून आह 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 बस करा हो दुखत आहे अशी लावून दिली असती. एक आंटी बाथरूममध्ये नागड्याने आंघोळ करत होती. अचानक एक लहान पोरगं तिथं गेलं आणि आंटीच्या पपईला बघून म्हणालं, "हे काय आहे आंटी?" आंटी, "काही नाही बाळा." लहान पोरगं, "सांगा की काय आहे?" आंटी, "बाळा, लहान असताना कुऱ्हाड लागली होती." पोरगं, "असं काय? डायरेक्ट पुच्छीवरच लागली की कुऱ्हाड?" आंटी, "अरे येडपटा." पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला, "पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटला नाही पाहिजे." मिस्त्री, "काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्ख्या गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत बनवतो पलंग." मिस्त्रीला पलंगाच्या पायानेच मारला. हर हिलती हुई झाड़ी में भूत नहीं होता, ऐसा भी हो सकता है भैया, कोई उसमें अपनी मोहब्बत को अंजाम दे रहा हो. यारो, भगवान का दिया हुआ सब कुछ है, बस इस कड़ाके की ठंड में रजाई के अंदर एक लात मारने वाली की कमी है. टीचर, ये बताओ सबसे ज़्यादा कैल्शियम किसके दूध में होता है? कुछ देर सोचने के बाद पप्पू बोला, लड़की के दूध में. टीचर, वो कैसे? पप्पू, मुँह लगाते ही बेजान अंग में भी जान आ जाती है. ये सुनकर टीचर कोमा में चली गई. पति सुहागरात में अपनी पत्नी के आम चूस रहा था और वो अपनी पत्नी से बोला, "तुम्हारे आम कितने नरम और गर्म है." पत्नी शर्माते हुए बोली, "पता नहीं जी, जितने मुंह उतनी बातें." नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासरवाडीला जातो. दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो, "इथे काही टाइमपास करायला आहे का?" पोरगी बाई, गावातला, "एक होती ती पण तुम्ही नेली." ज्यांचे रवा, तांदूळ, गहू मोजून झाले असतील त्यांनी शेट्ट मोजायला घ्या. वो कहने लगी, "नकाब में भी पहचान लेते हो, हजारों में हमें खड़े खड़े." उसने भी मुस्कुरा कर कह दिया, "क्या करें, आपके हैं ही इतने बड़े बड़े." मधुचंद्राच्या रात्री वधू, "थांबा, अजिबात जवळ येऊ नका, मला स्पर्शसुद्धा करू नका." वर, "पण का, काय झालं?" वधू, "मी आईला प्रॉमिस केलं आहे, लग्नानंतर हे सर्व बंद करेन म्हणून." अत्यंत बिझी मित्रांसाठी गझल.
तू गुंतलास झाटू असा की जगण्यास वेळ नाही, अन उपटायला सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही. गाणार गीत केव्हा येडपट तू सांग जीवनाचे, जेव्हा तुलाच तुझ्या गोट्या खाजवायला वेळ नाही. लड़का मुझसे शादी कर लो, मेरा बहुत लंबा है. लड़की क्या? लड़का अनुभव. लड़की ओह ठीक है, मैं तैयार हूँ, मेरा भी काफ़ी गहरा है. लड़का क्या? लड़की आत्मविश्वास. दुल्हन मज़ा आया, दूल्हा बहुत आया. दुल्हन अपना रिकॉर्ड ही ऐसा है, आज तक कोई कंप्लेंट नहीं आया. दूल्हा बेहोश, अभी तक लखनऊ के अस्पताल में भर्ती है. एक लड़की बस स्टॉप पर खड़ी थी और मोबाइल पर बातें कर रही थी. लड़के ने उसको देखकर कमेंट किया, हाय काश मैं मोबाइल होता और तेरे गालों से लगा होता. लड़की हाँ, फिर मैं घर पहुंचते ही चार्जर तेरी कान में लगा देती. कोई शादीशुदा औरत आपको कितनी भी सेक्सी या हॉट दिखाई दे, फिर भी इससे इस सच्चाई पर कोई फर्क नहीं पड़ता कि एक आदमी ऐसा भी है जो कि उसे पचापच करके बोर हो चुका है. आज का ज्ञान व्हाट्सएप और फेसबुक छोटे बच्चों के डायपर की तरह होती है. हुआ चाहे कुछ भी न हो, फिर भी हर 5 मिनट में एक बार चेक करना ही पड़ता है. एक पोरगं बँकमध्ये खातं उघडायला जातं. फॉर्म भरताना मुलगी सेक्स. पोरगं हो करतो ना. मुलगी तसं नाही हो, मुलगा मुलगी किंवा दुसरं काही. पोरगं कुणी का असना आपण पचापच हाणतोच. मुलगी ऑफिसमध्ये माझं लैंगिक शोषण होतंय. मैत्रीण का ग काय झालं? मुलगी अगं ऑफिसातला सावंत मला सारखा म्हणतो, तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय. मैत्रीण मग वाईट काय आहे त्यात? मुलगी अगं त्याची उंची 2.5 फूट आहे, त्याला माझ्या चेट्याचा वास येतो.